एवढं प्रेम असलेलं ते धन ते कोणाला देणार आहेत? या धनाला त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे? आणि हे धन प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागेल याचं चिंतन विवेचन करणारा मग विठ्ठल. गोपेगाव श्री दत्तांचं धाम. या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तिसरा दिवस. वर्ष किती वय माहित नाही. किती वर्ष? अखंड. अखंड. चांगला शब्द. या गावामध्ये अत्यंत काही वर्षापूर्वी या गावात मी आलो होतो. ते वेगळ्या कामाला होतं. ते रूप वेगळं होतं, आजचं वेगळं. व्याख्यानाला आलो होतो. 20 वर्ष झाली असते, कदाचित आठवत नाही. कल्याणराव 20 वर्ष झाली असते. ते गाव आणि आजचं गाव प्रचंड बदलून गेले. या गावावर अक्षरशः लक्ष्मी प्रसन्न झाली. एवढं प्रचंड प्रगती या गावाने केलेली आहे. अर्थात पाण्याची कृपा, लाईटची कृपा, आपल्या बापदादाची कृपा अशी ती ठेवली म्हणून. अशा या गावामध्ये एवढं सुंदर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन झालेलं आहे. एवढी मोठी काय विठ्ठल महाराज, बाबा महाराज, माझेराम महाराज, बापू सर्व काय 100% माणसं ही रत्न तरुण महाराज आहेत. जबरदस्त. नाव काय म्हणते? अशोक महाराज. आणि सर्व आयोजन समिती एवढ्या सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आपल्या जरा टाळ्यांचा कडकडाट या सर्वांसाठी आपण करा. मी प्रदीप सोळंके. तुमच्या गावाजवळच गंगथरीच्या कडीकडीन गेले की माझं गाव लागतं साधारण. महाराष्ट्रात जवळपास 7-8 हजार व्याख्यानं दिली. दिल्ली पासून, लखनौ पासून विजापूर पर्यंत. आणि मला अभिमान आहे, मी एका कोरडवाहू आज नाही त्या काळचा एका कोरडवाहू शेतकऱ्याचा पोरगा, तुमच्याच गंगथडीचा एक पोरगा, दुबई नावाच्या देशामध्ये शिवाजी महाराजाची पहिली शिवजयंती माझ्या व्याख्यानावर सुरू झाली याचा मला प्रचंड अभिमान आहे. जरांगे पाटलांचा फोटो मला बॅनरवर पाहायला मिळाला. जरांगे पाटलाचं महाराष्ट्राचे जेवढे दौरे झाले या सगळ्या दौऱ्याचं 100% नियोजन माझ्याकडे होतं. जायचं कुठं, मुक्काम कुठं, जेवायचं कुठं, सभा कोणाची, कोणाला द्यायची, सगळं प्लॅनिंग माझं होतं. आणि अशा एका मोठ्या उपक्रमामध्ये माझा हातभार लागला याचा आनंद वाटतो. महाराज मंडळीची माफी मागून मी काही मोठा कीर्तनकार नाही, छोटा माणूस आहे. लॉकडाऊन मध्ये आई संग टीव्ही पाहता पाहता मला असं वाटलं की आपण कीर्तन केलं पाहिजे. आणि माईच्यानं मला धोतर बांधता येत नव्हतं, अजूनही बांधता येत नाही, फेटा बांधता येत नव्हता. गायनाचा माझा आताशी थोडासा मजा आला. आता एवढे माणसं असले आपण कशाला आपली कला दाखवायची. मी सगळे लोक मोबाईलला शिव्या देतात, मी सोडून, कारण माझा गुरु मोबाईल आहे. मला धोतर बांधायला मोबाईलनं शिकवलं, मला फेटा बांधायला मोबाईलनं शिकवलं, शर्ट कसं घालावं, पंचपदी कशाला म्हणतात हे टोटल मला मोबाईलनं शिकवले. आणि मोबाईलवर शिकून महाराज मी तुमच्याकडे उभा आहे. चुकलं हुकलं तर आपलाच आहे म्हणून सांभाळून घ्या. विठ्ठल. तुकाराम महाराज आपल्या घरचं धन कशाला म्हणताय ते पहिल्या चरणात आहे. आम्हा घरी धन छपाटी तीरत्ने, आम्हा घरी Thank you.
आपणास विचारलं की आपल्या घरचं धन काय, तुम्ही सांगाल शेती आहे, बागायत आहे, घर मोठं बांधलंय, सोनं आहे, चांदी आहे, पाथरीला प्लॉट आहे, लय झालं तर परभणीला एखादा बंगला आहे, JCB आहे, ट्रॅक्टर आहे, याव तेव्हा लांबलं सगळं. संसार करणाऱ्या माणसानं पैसा कमीलाच पाहिजे. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? विद्यार्थी तर बसले, किती रे मूलभूत गरजा पोरं हो? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि मोबाईल. हे कमवण्यापुरता पैसा माणसानं कमीलाच पाहिजे. ज्याला हा पैसा कमवायची अक्कल नाही त्यानं भगवे कपडे घालायचे, जय श्रीराम बोलणं थिडायचं. पैसे नसतील उसने घ्या पण फेडा, नसतील तर व्याजाने घ्या पण भीक मागायची नाही. आणि भारतात एकच आहे जो भीक मागित नाही, त्याला शेतकरी म्हणतात. आणि त्याच्या पोटी आम्ही जन्मलो, त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. पैसा कमवा, जोडून धन उत्तम पुण्य मिळेल का? देव भेटेल का? भेटेल. 12 वर्ष हिमालयात जाऊन तप केल्यानंतर जे वैराग्य मिळणार नाही, संसार करून चांगल्या मार्गाने तुम्ही पैसा कमीला, कोणाला वरबाडून कोणाला फसवून कोणाच्या अज्ञानाचा गैरफायदा न घेता जर तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा खर्चिला तर तुमच्या एवढा पुण्यमान माणूस जगाच्या पोटात. पण हा पैसा चांगल्या मार्गाला खर्चाची अक्कल आली पाहिजे. अखंड हरिनाम सत्ता अखंड ठेवण्याबद्दल ज्यांनी ज्यांनी खर्च केला त्यांच्यासाठी काळ्यांचा एकदा कडकडाट झाला पाहिजे. पैसा कुठं वापरावा हा ज्ञानरूपी यज्ञ सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचा अभिमान. माणसानं पैसा कमवावा, पण किती कमवावा त्याला मर्यादा आहे. मायमावली अंतरून किती असतं, बांधवून अंतरून किती असतं? 3.5 हात. किती फूट असतो माणसा? 3.5 अंतरून असतं. काय काय लोक एवढं अंतरून गोळा करतात की टाकण्या सकाळ काढण्या संध्याकाळ झोपायचं राहून जाते. काही काही लोक पैशाच्या मागे एवढे लागलेत का लागले त्यांनाच माहित नाही. बरं कोणी मागून देणार आहे का? किती पैसे कमा लंगोट तरी माणूस सगळं घेऊन गेलेला आहे का? भूषणे ते घेती भूषणे ते घेती बालोनिया देती यमाचे हाती भूषणे ते घेती बालोनिया भूषणे ते घेती बालोनिया पैशानं माणसं जोडायचे का तोडायचे? उत्तर द्या. बोला ना. पैशामुळे माणसं जोडली गेली पाहिजे. आज काय झालं सांगा? पैशामुळं भाऊ तुटला, बाप तुटला,
माय तुटली, मामा तर माग तुटला, बहिणीचा तर काटाच काढला. कमवलेत कशासाठी? धन मिळविले किती करोडो धमकावर लगोट येणार नाही याचा अर्थ पैसा उधळाचा ना. सन्मान गारला. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे देव कुठे? रंजल्या गांजलेल्या जो सेवा करतो त्याच्यात तुम्हाला देव आणि साधू दिसला पाहिजे. साधा मंत्र वारकरी संप्रदायाने दिला. पैसा कमवा, धन कमवा, पण तुकाराम महाराज काय म्हणताय? आमच्या घरचं धन काय? शब्द. तुकाराम महाराज स्वतःच्या घरचं धन शब्द म्हणताय. तुम्ही तर गरीब असता. धन घरी पांडुरंग धन शब्दाला म्हणता. याचा अर्थ तुम्ही तुकाराम माझा गरीब समजत आहात. काही सांगते त्याचा नंतर समाचार येतो. तुकाराम माझा गरीब त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. तुकाराम महाराज शेतकरी आहेत तुमच्यासारखे बागायतदार. तुकाराम महाराजाचा व्यापार आहे. तुकाराम महाराजचे वडील सावकार आहेत. आणि तुकारामांच्या घरात महाजनकी. महाजनकी म्हणजे वजन मापे मोजणारा अधिकारी. तुकाराम महाराजाचे वडील राजाला कर्ज देऊ शकतात एवढे सावकार होते मोठे. ते गरीब. तुकाराम महाराजांच्या वडिलाच्या मृत्यूनंतर तुकाराम महाराजांनी त्यांची सावकारी लोकांच्या छाताडावर बसून पैसे वसूल केले नाही. आम्ही शिकत नव्हतो. आमच्या अज्ञानाचा किती गैरफायदा घेतला. व्याज बोमलो को महिनो, होळी को महिनो, फाल्गुन को महिनो. अरे एकच महिनो ना, 3 महिनो को व्याज झालं ना आमचं. आम्ही आनंद. तुकाराम महाराजांनी काय केलं? अरे वडिलाच्या सावकारकीच्या कर्ज खाताच्या वया भावाच्या वाटणी त्याला देऊन टाकली आणि उरलेले सगळे सावकारकीचं कर्ज नदीत बुडून या देशामध्ये शेतकऱ्याला पहिली सरसकट कर्ज माफी देणारा कोणता असेल तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत. हे आपण समजून. आणि त्यांचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज शेती नसताना शेती दिली, अवजार नसताना अवजार दिलं, बियाणं दिलं, 6 महिने संधी दिली, बैल दिले, पीक पाहून पैसे वसूल केले. आणि दुष्काळ पडल्यावर सरसकट कर्ज माफ करणारा जगातला पहिला राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. महान राज्यकर्त्याला तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज कळले पाहिजे. माझा मुद्दा आहे की तुकाराम महाराज आम्हा स्वतःच्या माझ्या नाही म्हणते, मोरे घराण्याचं नाही, आम्हा वारकऱ्याच्या घरचं. आमच्या घरचं धन काय ते शब्द आहे. आणि या शब्दाला ते काय म्हणतात? रत्न. माझा एक प्रश्न, तुकाराम महाराजांनी रत्न का म्हणलं? रुपये म्हणाय पाहिजे.
आज जग रुपयाच्या मागे पळते. शाळेतला मास्तर तुमची 7 पाठीपर्यंत शाळा आहे, तुमच्या गावातल्या पोराला विचारा, मास्तर सांगतो पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. पाथरीला गेल्यावर त्याच्या लक्षात येतं सूर्याभोवती फिरत नाही, पैशा मागे फिरतीये. पोरग बियाजार, मास्तरला कळणार का समाजाला कळणार? वासुदेव म्हणतो वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे दाम करी काम. रुपयाला एवढं म्हणतोय, मग तुकाराम महाराज रुपया का म्हणले नाही, रत्न का म्हणले? कारण रुपयामध्ये फॉल्ट आहे. रुपया बाद होऊ शकतो. आमच्या देशावर 150 वर्ष कोणाचं राज्य होतं? इंग्रजाचं. इंग्रजाच्या काळातले कोणाकोणाच्या घरी पैसे हातवरी करा बरं. निजामाचं राज्य होतं, निजामाचे पैसे आहेत का? पैसा बाद नाही, चलत नाही ते आता. बरं जाऊ द्या, कल दोपहर 12 बजे के बाद 1000 की नोट कागज का तुकडा हो जाएगा, किस्सा खतम. 1000 ची नोट बंद करून टाकली. कोणाच्या घरी असलं तर लगेच पोलीस उचलून येतात. आहे का बोला ना? नाही, बाद. शब्दाचे संताचे शब्द बाद होणे पण रुपया म्हणले नाहीत. जाऊ द्या, 2000ची गुलाबी नोट बंद झाली का? नाही. मायच्या ना मी आता 5-6 महिने जर बघितलीच ना. माझं जर काही पाकिट असेल त्याच्यात घालून द्या, तुमच्याकडे असेल तर जपून ठेवतो. कुठं गेल्या? तालुक्याला बी नाही, ती जिल्ह्याच्या वरच आहे. अधिकाऱ्याच्या, पुढाऱ्याच्या, गुत्तेदाराच्या घरात, बाकी आपल्या घरात नाही. रुपया बाद होतो, संतांचे शब्द बाद होणे पण रुपया म्हणले. अजून पुढं जगामध्ये रुपयाला सगळीकडे रुपया म्हणत नाहीत. आमच्या देशावर पोरापोरीवर इंग्रजाचं राज्य होतं. इंग्रज कोणत्या देशाची? इंग्लंडच्या पैशाला काय म्हणतात? पाऊंड. अमेरिकेच्या पैशाला काय म्हणतात? डॉलर. मी दुबईला व्याख्यानाला गेलो, तिथल्या पैशाला काय म्हणतात? दिरम. मी इस्रायलच्या दौरा शेती पाहायला गेलो, तिथल्या पैशाला काय म्हणतात? सेकेल. बाबासाहेबांची उद्या जयंती आहे, मला थायलंडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तिथं पैशाला काय म्हणतात? थाईलवात. पैसे सगळीकडे नाव वेगळे, दिसायला वेगळा, रंग वेगळं, रूप वेगळं आणि किंमत वेगळी. इंग्लंडचा 1 रुपया घ्यायचा असं तर पोरापोरीवर नीट आहे का? इंग्लंडचा 1 रुपया घ्यायचा असं ती 112 रुपये भारताचे द्यावं लागते. अमेरिकेचा 1 रुपया घ्यायला 82 रुपये द्यावं लागते. त्या पाऊस पडत नाही, गवत उगत नाही दुबईमध्ये, त्या दुबईचा पैसा घ्यायला 27 रुपये द्यावं लागते. 1 रुपया द्यायला म्हणजे पैसा. अहो आम्ही थायलंडला गेलो, नुसता पैसा चालत नाही, एक्सचेंज करावं लागतं. तुम्ही कोणी गिरेक मागणार. आम्ही थायलंडला गेलो, एअरपोर्टवर उतरलो आणि पुढे गेलो, दीड मागं राहिला. त्याला जरा इंग्रजी होता, जरा शहाणा होता, काहीतरी मध्ये घोळ झाला म्हणून त्याला समजून सांगितलं होता पोलिसाला. कशाला माझं शांतपण करायचं? ते म्हणले तुझं पासपोर्ट आहे का? म्हणलं आहे. व्हिसा? म्हणलं आहे. पैसे? त्यानं काढलं 500चं बंडल. ते मला पैसे? त्यानं 2000चं काढलं. म्हणले पैसे? ते म्हणलं हे काय? ते म्हणले तुझे पैसे इथं चलत नाही, थायलंडचे पैसे तर दाखव. कुठे त्याचं पैसे? त्यांनी एक्सचेंज केलं होतं. 6 दिवसाला आमचं तिकीट होतं, पठ्ठ्या उचलला, आतमध्ये घेऊन गेले. 6 दिवसाचं तिकीट कॅन्सल करून त्याच दिवशी 4 वाजता हे पार्सल भारतात पाठवून दिलं. का तर पैसे असून तिथे पैसे नव्हते, कार्यक्रमच केला. विठाल जगात सगळीकडे भारताचा पैसा चलत नाही, संताचा शब्द जगात चालतो. विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचे जीवन, विठ्ठल आमचे जगाच्या पाठीवर गेली. जे शब्द बाद होऊ नयेत म्हणून त्या रुपये म्हणले. बरं सोनं बघा बाई, नाही मावली तुम्हाला तर सोन्याचं किती एवढे सांगायची गरज आहे का? तुम्हाला जर चपलाचा जरी हार गेला, चप्पल हार आहेच वाटते, सोन्याचं जर केला ना शपथ घालतात. सोन्याला
अहो तुकाराम महाराजाला शिवाजी महाराजांनी सोनं संपत्ती पाठवून दिली. एवढं तुम्ही काम करताय, पायकीच्या अभंग लिहिताय, समाजाला जागृत करताय, पाठवून दिलं. तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं हे माझ्या कामच नाही, देशासाठी वापरा. सोने आणि माती आम्हा समान चित्ती. सर आम्हाला सारखं आहे. सोने रुपये आम्हा मृतिके समान, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाछान खडे जैसे. राजाला पैसे सोनं पाठवलं, वापस पाठवलं. तुम्ही सगळ्या गावाच्या वतीनं ताटभर पैसे पाठवा, मी अर्ध्या कीर्तन पळून जाईल. काय ताकद आहे, देशासाठी वापरा याला म्हणतात संत. सोनं का म्हणलं, एवढा जगात सोन्याची तस्करी होती, डॉलर सोन्याचा म्हणून त्याला किंमत. जगात सोन्याची तस्करी तरी सोनं का म्हटलं नाही, कर सोन्यात एक घोटाळा आहे, त्याला डाग आहे. आमच्या माय मावल्यांना एक दागिना म्हणून दुसरा करायचा लय नाद आहे. ते मोडायचं ते करायचं, ते मोडायचं ते करायचं, दरवेळेस बट्टा. मला सांगा, सोन्याचं बिस्किट घेतलं तर बट्टा असतो का त्याच्यात? बोलत ना, असतो का? नाही. दागिना केला की बट्टा, एक तोळ्याच केलं की बट्टा, पुन्हा बट्टा, पुन्हा बट्टा, अर्धा तोळच होतोय. डाकाचे संगतीने सोने झाले हिन, बोलते तुटले लक्ष कोडी. अरे सोन्याला डाग आहे म्हणून तुकाराम महाराज शब्दाला सोनं म्हणले नाही, मग मोती बनाय पाहिजे. मोत्यात एक दोष आहे, त्याला राजहंसाची चोच लागली त्याचं पाणी होतं. राजहंसा चारा पण हिरा मला पाहिजे. कोहिनूर हिरा जुनू आमचा न्याला आहे इंग्रजांनी. त्याची किंमत किती म्हणे? नाही तसं सांगता येत नाही म्हणे, पण इथून चलत चलत परभणी पर्यंत जितोर जाईल तिथोर जेवढ्या नोटा टाकत्या तेवढी किंमत हिरा. परवा पेपरला बातमी होती, छोटसा हिरा 2.5 कोटी किंमत. कोणाकोणाच्या घरी हिरा हात वरी करा. श्रीमंत गाव आहे, कोणाकडे हिरा आहे? माझ्या घरी. म्हणून तर मी महाराज ग्रेट आहे. माझ्या बायकोच नाव हिरा आहे. लग्नात माझी आई म्हणली हे माणूस आहे का बाई, मिळत लागायला हिरा नावाने बदलायचं का? मला नको थांब थांब तसंच ठेव. आता माझ्या बायकोनं सोनं मागितलं की तिला म्हणत असतो हिरा भारी का सोनं? ती म्हणते हिरा. सोनं मला घ्यायचं का? मग तुझा अपमान. ती म्हणते नको नको का किंमत आहे का? तो टणक आहे. अरे तो ऐरणीवर ठेवला, त्याच्यावर जर घाव घातला, हिरा ठेवीता ऐरणी, वाचे मारिता जो धनी, वाचे मारिता जो धनी, वाचे मारिता जो धनी. ठेवीता ऐरणी, वाचे मारिता जो वे तोच बोला पण खरा, तोच बोला पण खरा करता, होय तुरा, होय तुरा करता, होय तुरा. घाव घातला तो फुटत नाही एवढा टणक आहे. हिरा ठेवी तारणी, वाचे मारत घरी, तोच मोल पावी खरा, करणीचा होय चोरा. अरे सज्जन माणूस, कर्तृत्ववान माणूस किती संकट येऊ द्या त्यातून निभावून निघतो, त्यालाच हिरा म्हणायचं. पण हिरा का म्हणले नाही मग? पण त्याच्यात एक दोष आहे. एवढा मोठा हिरा, एवढा टणक हिरा, पण त्याला एक किडू बारक घेतलाच्या संगे हिरा जो मंगला, कुसंग लढीला साधू जैसा, कुसंग राणीला. घेतलाच्या संगे हिरा जो मंगला, कुसंग लढीला साधू जैसा, कुसंग राणीला. अरे एवढा कर्तवान हिरा, एवढा मौल्यवान हिरा, अलौकिक महाराज हिरा, त्याला ढेकणाचा स्पर्श झाला त्याचा भंग पावतो. तसं वाईट माणसाच्या संगतीत आलेला किती मोठा माणूस असू द्या, त्याचा कार्यक्रम. आता माझ्या संग आमचे बंधू आलेत कालिदास, त्यांनी जर टाकली असती
धपकार माझ्या संग उतरले असे तुम्ही काय म्हणले असतील कुणी बोलिले महाराज आमचा बी कार्यक्रम ते घेत नाही ते माळकरी विचारा उदाहरण आपण कुणाच्या सहवासात आहोत मृदंगाचार्याच्या सहवास राहिलं तर मृदंगाचार्यच हो वाटतं गायकाच्या सोबतीला गायक हो वाटतं कीर्तन असं घेतलं तर कीर्तनकार होतं बराबर कार्यक्रम राईट हे कुच्चरोटे तुमचं आहे का नाही मला माहित नाही दलिंद्री माझ्या लहानपणी खेळायला शिकलो कुठं या दलिंद्र्याजवळ मागं बसून बसून त्याला गुल्ल्या म्हणते तिला यक्का म्हणते ट्रेनिंग सेंटर म्हणून वाईट माणसाच्या सोबतीत राहायचं नाही म्हणून हिऱ्याला दोष आहे म्हणून हिरा म्हटलं नाही काय म्हणले रत्न रत्न ही सूर्यप्रकाशित आहे ते काय समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले लक्ष्मी शंख धनुष्य पारिजात कामधेनू विष मदिरा तिथून निघले दारू अमृत जसं सूर्य स्वयंप्रकाश माय मावलो चंद्राला स्वतःचा उजेड नाही विद्यार्थ्यांना सांगायची गरज नाही तुम्हाला सांगतो चंद्राला स्वतःचा उजेड नाही सूर्याचे किरण चंद्रावर पडतात आणि ते आपटून आपल्याकडे येतात सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे चंद्र नाही म्हणून आमच्या संतांचे शब्द हे स्वयंप्रकाशित आहेत रई दीप हीरा शब्दाला म्हणजे ज्ञानाला 350-400 वर्षापूर्वी ज्ञानाचं महत्व आम्हाला सांगितलं आता